आखाती देशातील युद्धामुळे द्राक्ष निर्यात ठप्प. सांगली, तासगावसह कर्नाटक, सोलापूरमधील बागायतदार आर्थिक संकटात. अवकाळी पावसाने आधीच कंबरडे मोडले, आता कर्जमाफीची मागणी. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे द्राक्षांची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून सांगली, तासगाव, कर्नाटक आणि सोलापूर परिसरातील द्राक्ष बागायतदारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. यंदा आधीच अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असताना आता निर्यात बंद झाल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक राजेंद्र हिंगमिरे सावळज यांनी ही गंभीर माहिती देत शासनाने तातडीने दखल घेऊन द्राक्ष बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे. राजेंद्र हिंगमिरे म्हणाले, यंदाचा द्राक्ष हंगाम सुरुवातीपासूनच संकटांनी वेढलेला होता. अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, वाढलेला उत्पादन खर्च, मजुरीचे वाढते दर आणि रोगराईच्या संकटामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रचंड आर्थिक ताण सहन करत द्राक्ष बागा जीवापाड जपल्या. काही ठिकाणी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून उरलेली बाग वाचवण्याचा प्रयत्न केला. या सर्व संकटांनंतरही उरलेली द्राक्षे निर्यातीद्वारे चांगल्या दराने विकली जातील अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र आखाती देशातील युद्धांमुळे निर्यात प्रक्रिया ठप्प झाली असून त्याचा थेट फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. सांगली आणि तासगाव तालुका हे राज्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक पट्टे मानले जातात. याशिवाय कर्नाटक आणि सोलापूर भागातही मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागायत आहे. या सर्व भागातील उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा हिस्सा आखाती देशांच्या बाजारपेठेवर अवलंबून असतो. त्या बाजारपेठेतच निर्यात बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेला माल अडकून पडला आहे. सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून यंदा दरवर्षीच्या तुलनेत उत्पादनाचे प्रमाणही कमी आहे. तरीही बाजारात गिऱ्हाईक कमी असल्याने स्थानिक बाजारात दर टिकत नाहीत. निर्यातीसाठी तयार असलेली उच्च प्रतीची द्राक्षे योग्य बाजारपेठ न मिळाल्याने उत्पादकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी खर्च निघेल की नाही या चिंतेत आहेत. निर्यात थांबल्यामुळे मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने द्राक्ष बागायतदारांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल आता निर्यातीसाठी तयार असलेली द्राक्षे मनुका अथवा प्रक्रिया उद्योगाकडे वळवण्याकडे होत असल्याचेही हिंगमिरे यांनी सांगितले. मात्र त्यातूनही सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेलच असे नाही, कारण निर्यातीसाठी तयार केलेल्या मालाचा दर्जा, साठवण, वाहतूक आणि प्रक्रिया यासाठी अतिरिक्त खर्च येतो. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक भार पडत आहे. द्राक्ष उत्पादकांनी यंदा मोठ्या आशेने हंगाम उभा केला होता, परंतु अवकाळी पावसाने एकीकडे नुकसान केले तर दुसरीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीचा मार्ग बंद झाला. परिणामी द्राक्ष बागायतदार दुहेरी संकटात सापडला आहे. बँका, पतसंस्था आणि खासगी कर्जाचा ताण वाढला असताना शेतकऱ्यांना हंगामाचा खर्चही वसूल होईल की नाही अशी भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून द्राक्ष बागायतदारांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, द्राक्ष उत्पादकांची संपूर्ण कर्जमाफी करावी, निर्यात बंदीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, तसेच पर्यायी बाजारपेठा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. द्राक्ष पट्ट्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण या हंगामावर अवलंबून असताना सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. त्यामुळे शासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याची भावना द्राक्ष उत्पादकांमधून व्यक्त होत आहे. आज जर द्राक्ष बागायतदारांची, उत्पादकांची जर आपण आज परिस्थिती बघितली की मागच्या 2 वर्षात वातावरणातील बदलामुळं, मागच्या वर्षी पडलेल्या उन्हाळ्यातील लवकर पाऊस पडल्यामुळं द्राक्ष बागेला माल कमी आलेत. एकतर 50% माल कमी आहेत. ते एक संकट आहे ते आहे. त्यानंतर त्याचं दुसरं दुहेरी संकट असं आलं आहे की आता तिकडं आखाती देशात युद्ध चालू आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की आखाती देशात जे माल जात होता आपला द्राक्षे, ते पूर्णपणे ठप्प झालेत. त्याचा परिणाम असा झाला की लोकलचे रेट त्यामुळं खूप खाली आले आता या आठवड्याभरात. मग लोकांना जरा वाटत होतं की थोडी मालं आहेत त्याचे पैसे होतील, पण आता ती शेतकऱ्यांची आशा पूर्ण अशी धुळीस मिळालेली आहे. मग ह्यामुळं गेली 2-3 वर्ष शेतकरी हा प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे.
तरी आत्ता सरकारनं थोडीशी कर्जमाफीची घोषणा केली, पण त्याचा शेतकरी आमच्या द्राक्ष उत्पादकासाठी त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. कारण आम्हाला द्राक्ष उभारण्यासाठी 7 ते 8 लाख रुपये एकरी खर्च येतोय आणि वर्षाला पीक काढण्यासाठी म्हणून आम्हाला 3 लाख रुपये एक्स्ट्रा लागतात एका वर्षाचं द्राक्षाचं पीक काढण्यासाठी. पण ह्या 2 लाखांना आम्हाला काहीच होणार नाही किंवा ही आम्हाला कर्जमाफी अपुरी आहे. तर सरकारनं द्राक्ष बागायतदारांच्यासाठी किंवा द्राक्ष उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी वेगळा निकष लावून त्यांना त्यांच्या खर्चाच्या हिशोबानं त्यांना एक वेगळी कर्जमाफी द्यावी असं मी सरकारला आवाहन करतोय. मी आमच्या द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून पण आम्ही बरेच सरकारचे पत्रव्यवहार केलेले आहेत. तसंच आमचा जो याचा चीनवरून जो आयात व्हायला बेदाणा त्यावर पण आम्ही पण 2 वेळा मोर्चे काढले होते. त्याचा मोर्चाचा थोडा परिणाम झालेला आहे. चीनवरनं जे आयात चोरटी आयात ती थांबलेली आहे आणि त्यांचा एक शिपसुद्धा त्यांचं पकडलेलं आहे. अफगाणिस्तानहून येणारं एक जहाजच पकडलं आहे त्यांचं, त्यांना कोटी रुपयाचा दंड केलेला आहे. तर असंच नाहीतर आम्हाला परत एकदा आम्हाला शेतकऱ्यांना काहीतरी उठाव करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. नमस्कार, मी गजानन विठ्ठल हिंगमिरे, मुक्कामपूर सावळ तालुका तासगाव जिल्हा सांगली. माझी एक 7 एकर द्राक्ष बाग आहे. त्यातून मी दरवर्षी बेदाण्याचे उत्पन्न घेत असतो. चालू वर्षी उत्पन्नात घट असल्यामुळे बेदाण्याला दर तेजीत राहतील असा अंदाज होता. पण युद्ध काळानुसार थोडे व्यापाऱ्यांचं कटिंग थोडं कमी झालेलं आहे. बांगलादेशचं कटिंग पूर्ण थांबलेलं आहे. त्यामुळे कच्ची माल द्राक्षाला खायला कमी जात आहेत. त्यामुळे बेदाण्याचे प्रोडक्शन वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे याचा निश्चित परिणाम द्राक्ष उत्पन्नावर आणि द्राक्षाच्या रेटवरती होईल असं एक वाटतं. नमस्कार, माझं नाव बाबासाहेब पोळ, राहणार सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. या सावळज गावचा मी शेतकरी असून माझं शिक्षण BSc झालेलं आहे आणि माझी 1 एकर सुपर सोनाकाची द्राक्षाची बाग आहे. परंतु ह्या उन्हामुळं आणि येणाऱ्या पावसाच्या वातावरणाचा जो पाऊस येणार आहे हे सांगितल्यामुळं व्यापारी लोक माझ्या बागेकडे फिरकलेसुद्धा नाहीत. मी 4-5 दिवस झालं वाट बघितली आणि शेवटी 5 महिन्यानंतर मी माझा सुपर सोनाकाचा प्लॉट बेदाण्यासाठी कापत आहे. मार्केटिंगची खूप वाईट अवस्था आहे. लोकल टेबल ग्रेप्सला अजिबात व्यापाऱ्यांच्यामुळं खूप तोटा सहन करावा लागत आहे. त्यांनी दर 180-120 रुपयाच्या आत 180-200 रुपयाच्या आत 4 किलोची एक पेटी आणलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला ते परवडत नाही. खर्च भरपूर झालेला आहे आणि व्यापाऱ्यांनी दर कमी केल्यामुळं आम्हाला अजिबात परवडत नाही. त्यामुळं आम्ही बेदाण्याचा हा पर्याय निवडलेला आहे. नमस्कार.